नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025च्या एक्झरसाइज ओशियन स्कायमध्ये सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश कोणता ठरलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर एक्झरसाइज ओशियन स्कायमध्ये सहभागी होणारा बिगर नाटो देश या ठिकाणी ठरलेला आहे. मला कमेंट करून सांगा, नाटो ही जी काही संस्था आहे, नाटोचं फुल फॉर्म काय आहे? नाटोचं वर्तमानमध्ये या ठिकाणी जे काही अध्यक्षपद आहे ते कोणाकडे आहे? आणि नाटोचे जे काही वर्तमानमधील मेंबर कंट्रीज आहेत, सदस्यत्व किती देशांकडे आहे? लेटेस्ट सदस्यत्व असलेला देश कोणता आहे? एवढ्या 2-4 गोष्टीची मला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, भरपूर वेळा मी याच्यावरती रिव्हिजन घेतलेलं आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आयनी नावाचा एक एअरबेस आहे. कोणत्या देशाच्या अंतर्गत असलेला हा आयनी एअरबेस आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ताजिकिस्तान नावाचा एक देश आहे मध्य आशियातील. तर या मध्य आशियातील देशाच्या अंतर्गत कोणत्या? ताजिकिस्तान देशाच्या अंतर्गत आयनी एअरबेस स्थित आहे. ठीक आहे, याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला गोष्टी सांगतो. परंतु तोपर्यंत ताजिकिस्तानबद्दल 3 पॉईंट लिहून घ्या. ताजिकिस्तानचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इमोमाली रहमोन, पंतप्रधान आहेत कोखीर रसूलझोडा, राजधानी आहे दुशानबे आणि चलन वापरलं जातं ताजिकिस्तानी सोमोनी. ठीक आहे, हे जे काय आयनी बेस आहे AYNI आयनी बेस, हे चर्चेमध्ये काय आहे? तर 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारताने ताजिकिस्तानच्या आयनी एअरबेसवर अधिकृतपणे ऑफिशियली आपली उपस्थिती पूर्ण केली आहे, ज्यामुळे मध्य आशियातील एक धोरणात्मक अध्यायाचा अंत झालेला आहे. हा माघार घेण्याची काही कारणे आहेत, त्या ठिकाणी लिहून घ्या. भारत आणि ताजिकिस्तानमध्ये या ठिकाणी यांच्यातील द्विपक्षीय करार 2022 मध्ये संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. रशिया आणि चीनच्या दबावामुळेही हा निर्णय घेण्याचा आल्याचा या ठिकाणी अंदाज असू शकतो. याचा परिणाम काय आहे? तर या निर्णयामुळे भारताला मध्य आशियातील एक महत्त्वाचे धोरणात्मक ठिकाण गमवावे लागले आहे. ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, या ठिकाणी पहा, तुर्कमेनिस्तान आहे, या साईडने उझबेकिस्तान आहे, या ठिकाणी किर्गिस्तान आहे आणि या ठिकाणी ताजिकिस्तान आहे. आणि हा तो स्पॉट आहे आयनी बेस एअर. बरोबर, आयनी एअर बेस ताजिकिस्तानमधील. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारताची पहिली DNA आधारित हत्ती जनगणनानुसार कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त हत्ती या ठिकाणी आढळून आलेले आहेत? बरोबर, हत्ती आढळून आलेले आहेत. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम घाट. बरोबर, तर पश्चिम घाटाच्या अंतर्गत या ठिकाणी सर्वात जास्ती हत्ती या ठिकाणी आढळण्यात आलेले आहेत. हे काय आहे? तर भारताच्या पहिल्या DNA आधारित हत्ती जनगणनेनुसार आलेली माहिती. ठीक आहे, प्रादेशिक हत्तीचं वितरणामध्ये सांगायचं म्हटलं तर 1 नंबरला पश्चिम घाट आहे, जवळपास 11,934 हत्ती या ठिकाणी आहेत. 2 नंबरला ईशान्य टेकड्यांमध्ये व ब्रह्मपुत्रा पूर मैदानामध्ये 6,559 हत्तींचा या ठिकाणी वावर आहे. जर तुम्हाला राज्याच्या कॅटेगरीमध्ये विचारलं तर सर्वात जास्त हत्तींची संख्या कर्नाटकमध्ये आहे, 6,013 हत्ती आहेत जे की सर्वाधिक आहेत देशामध्ये. आणि 2 नंबरला आसाम आहे, 4,159 हत्ती. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे एकाखाली एक लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. फिडे म्हणा, फाईड म्हणा, शक्यतो फिडे म्हणतात. फिडे बुद्धिबळ विश्वचषक जे काही ट्रॉफी आहे त्याचं नाव टिंबटिंब यांच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विश्वनाथन आनंद असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विश्वनाथन आनंद असं त्यांचं नाव आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे रिनेम म्हणजेच नामकरण करण्यात आलं आहे विश्वनाथन आनंद यांच्या नावावरती. 3-4 पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे आहेत, लिहून घ्या. हे जे काही विश्वनाथन आनंद आहेत हे अजून काय आहेत? तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष आहेत, व्हाईस प्रेसिडेंट आहेत विश्वनाथन आनंद. विश्वनाथन आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर स्वाभाविक आहे बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहेत.
अर्जुन पुरस्कार त्यांना देण्यात आला 1985 मध्ये, पद्मश्री देण्यात आला 1988 मध्ये, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार 1991-92 मध्ये देण्यात आला, पद्मभूषण 2001 मध्ये आणि पद्मविभूषण 2008 मध्ये. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत विश्वनाथन आनंद यांच्याबद्दल. ठीक आहे. फाइड किंवा फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025चा फिडे बुद्धिबळ विश्वचषक कुठे आयोजित करण्यात आला आहे? गोव्यामध्ये. त्याच्यामुळे हा प्रश्न आणि अतिरिक्त माहिती महत्त्वाची ठरणार आहे. आणि याच्या संबंधित अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे संस्थापक कोण आहेत? अध्यक्ष कोण आहेत? तर नितीन नारंग असं त्यांचं नाव आहे. ही देखील गोष्ट मला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. रोहन बोपन्ना नावाचा खेळाडू आहे. तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टेनिस प्लेयर आहे. रोहन बोपन्ना हा एक इंडियन टेनिस प्लेयर आहे. भारतीय टेनिस स्टार म्हणून रोहन बोपन्ना यांची ओळख आहे. तर रोहन बोपन्नाने नुकतीच या ठिकाणी रिटायरमेंटचं डिक्लेरेशन केलेलं आहे. 2 वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. 2017 फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीमध्ये, तर 2024 ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीमध्ये त्यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलेले आहेत. इंडियन टेनिस प्लेयर आहेत रोहन बोपन्ना असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रो कबड्डी लीग 2025 जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दबंग दिल्लीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रो कबड्डी लीग 2025चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच झालेल्या जे काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. इराणी चषक 2025 विदर्भाने जिंकलं. 2025चा MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सीने जिंकलं. सुलतान ऑफ जोहर कप 2025 ऑस्ट्रेलियाने. अंडर 20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने. 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड मोहन बागान सुपर जायंटने. अंडर 18 मुलांची आणि मुलींची कबड्डी स्पर्धा भारताने सुवर्णपदक जिंकलं. 2025चं महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 90वा ग्रँड मास्टर ठरला आहे. इलम पर्थी आर नाव आहे. आणि प्रो कबड्डी लीग 2025चं विजेतेपद दबंग दिल्ली यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. साहित्य अकादमीने लिथुआनियन कादंबरीच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन केलेले आहे. तर त्या नोवेलचं नाव काय आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द लास्ट डे असं या नोवेलचं नाव आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल अतिरिक्त माहिती लिहून घ्या. 100% हा प्रश्न विचारला जाणार. लिहून घ्या पहिला पॉईंट. हे पहिलेच लिथुआनियन कादंबरी आहे जे हिंदीमध्ये अनुवादित झालेले आहे, ट्रान्सलेट झालेलं आहे, जे सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देते आणि जागतिक साहित्य भारतीय वाचकांच्या जवळ आणते. मूळ लुथियानन युक्रेनियन लेखकचं नाव आहे जारोस्लावास मेलनिकास यांनी हे लिहिलेलं आहे. तर डॉक्टर पूनम तिवारी यांनी हिंदीमध्ये ते ट्रान्सलेट केलेलं आहे, अनुवादित केलेलं आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही व्यक्ती अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि नोवेलचं नाव आहे द लास्ट डे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणी मुंबईतील माझगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे उद्घाटन केलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं त्यांचं नाव आहे. यांनी मुंबईमधील मजगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील डीप सी फिशरिंग याच्यासाठी जे काही जहाजं लागतात त्याचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न. आभार ऑनलाईन स्टोअर कोणत्या प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरकारी ई मार्केट प्लेस GEM पोर्टल. सरकारी ई मार्केट प्लेस पोर्टल आभार ऑनलाईन स्टोअर या प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात आलेलं आहे. या दुकानामध्ये स्थानिक जमाती, हातमाग, विणकर आणि कारागिरांनी बनवलेल्या 150पेक्षा अधिक भेटवस्तू आणि हॅम्पर्स या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. आभार ऑनलाईन स्टोअर एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तर सरकारी ई मार्केट प्लेस या ठिकाणी या पोर्टलवरती प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या शहराला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लखनौ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लखनौ म्हणजेच या ठिकाणी UP बरोबर. तर UP या शहराला माफ करा लखनौ जे की UP मध्ये आहे या शहराला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. पॉईंट लिहून घ्या. शहराच्या शतकानुशतके जुन्या अवधी या ठिकाणी पाककृती, जिवंत खाद्य परंपरा आणि समावेशक सांस्कृतिक वारशाचे जागतिक स्तरावर कौतुक केलं जातं बरोबर. तर अशा प्रकारे या शहराला
क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. कुठे येतं? उत्तर प्रदेशमध्ये. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, समृद्ध ग्राम फिजिटल सर्व्हिसेस पायलट प्रोजेक्ट किती राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे? परत एकदा वाचतो. समृद्ध ग्राम फिजिटल सर्व्हिसेस पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी किती राज्यांमध्ये सुरू करण्यात आला? पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबव, वरील सर्व. पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश. या 3 राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी समृद्ध ग्राम फिजिटल सर्व्हिसेस पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे. पॉइंट लिहून घ्या. भारत नेट पायाभूत सुविधांचा वापर करून भौतिक आणि डिजिटल सेवांच्या अखंड एकत्रीकरणाद्वारे ग्रामीण भारताचे रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाने हे या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य इतर राज्यांमधून येणाऱ्या वाहनांवरती ग्रीन टॅक्स लेव्ही ग्रीन टॅक्स या ठिकाणी लागू करणार आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हिरवा कर असं या ठिकाणी पाहू नका, ग्रीन टॅक्स आहे. ठीक आहे. तर उत्तराखंड राज्याने काय केलेलं आहे? इतर राज्यांमधून त्या राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवरती ग्रीन टॅक्स लागू करणार आहे. कधीपासून? 1 डिसेंबर 2025 पासून. या उपाययोजनेचा उद्देश प्रदूषण रोखणे आणि हिमालयीन पर्यावरणाचे रक्षण करणे हे आहे. वाहनाच्या प्रकारानुसार शुल्क वेगवेगळे आकारण्यात येणार आहेत. अंमलबजावणीसाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख कॅमेरे वापरण्याची राज्याची योजना आहे, जी की या ठिकाणी लागू होणार आहे 1 डिसेंबर 2025 पासून. जाता जाता उत्तराखंड बद्दल देखील चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, राजधानी आहे देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदादेवी आणि गंगोत्री आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर. ठीक आहे. अशा प्रकारे पाहूया शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12वा. डिक्शनरी.com ने 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणजेच वर्ड ऑफ द इयर कोणाचा? तर डिक्शनरी.comचा म्हणून कोणत्या शब्दाला जाहीर केलेला आहे? तर सिंपल एक अंक आहे 67 बरोबर. तर 67ला या ठिकाणी वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून डिक्लेअर केलेला आहे डिक्शनरी.com ने. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे? 2025, 2026, 2027 की 2028? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.